बच्चूभाऊ गडकरी साहेबांची भेट झाली, काय नेमका विषय होता? राजकीय भेट म्हणायची? राजकीय भेट नव्हती, मतदारसंघाच्या काही महत्त्वाचे विषय होते. शकुंतला एक्सप्रेस असेल आणि NHचे जे काही राहिलेले अर्धवट कामं आहे, चांदूर बाजार ते परतवाड्या रस्त्यावरचे पैरमचे, असं एकंदरीत चर्चा झाली आणि मग उसरती थोडी राजकारणावर. कुठले आणखी काही बोलणं झालं काय? बराच वेळ भेट चालली. मला वाटतं सध्या फक्त आम्ही चर्चा केली आहे, बैठक झालेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात काही प्रश्नाच्या संदर्भात. अधिवेशन नुकतंच पार पडलं बच्चूभाऊ, पण काय वाटतं या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? तुम्ही नेहमी शेतकऱ्यांचे विषय मांडत असतात. मला वाटतं एक कर्जमाफीचं जे सांगितलं होतं आणि त्यामुळे आता काय झालं की मला बऱ्याच बँकिंगच्या, मी बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं मोठा प्रश्न बँकिंगना आता पडलेला आहे की कर्ज कुठल्या वर्षातलं माफ होणार, कसं माफ होणार, रनिंग कर्जवाल्यांना काय माफ करणार आहोत. 2012च्या अगोदरची कर्जमाफी मागच्या दोनही कर्जमाफीमध्ये झाली नाही. त्यानं आता जी कर्ज भरण्याची जी शेतकऱ्यांनी तयारी दाखवली होती ती आता सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची तयारी थांबवली. वसुली 100% होणार नाही बँकिंगच्या, कारण घोषणा झाली आणि घोषणेनंतर हे आता जे आपण पाहतोय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मार्चपर्यंत 3 महिने हे कर्ज वसुलीचे दिवस असतात बँकिंगसाठी. आणि यांनी घोषणा तर केली, पण ते तुम्ही जर ते लागू केली नाही, कर्जमाफी केली नाही, तर हे थकीत जाणार आणि पुन्हा कर्ज शेतकऱ्याला भेटणार नाही. याबाबत जो काही निर्णय आहे तो तातडीनं सरकारनं घेणं गरजेचं आहे. दुसरं, रनिंग कर्ज माफ करणार आहे का थकीत कर्ज माफ करणार आहे? जे मागच्या दोनही कर्जमाफीत बसले नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, असं स्पष्टता नसल्यामुळं बँका डुबणार आणि शेतकरी पण डुबणार, मरणार, अशी एकंदरीत व्यवस्था आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं, मला असं वाटतं का, स्पष्टता करणं गरजेचं आहे. ते केली नाही तर आम्ही जमलंच तर 7 तारखेला आंदोलन करू. भाऊ, पराभवानंतर तुम्ही गडकरी यांच्या भेटीला आले, ऍक्शन मोड मध्ये बच्चू कडू आले असं म्हणते. बच्चू कडू नेहमीच ऍक्शन मोड मध्ये असतं. पराभव हा आम्हाला काही खचून जाणारा नाही आहे. हम जितने नीचे जाते उतने ज्यादा उभर कर बाहेर आते, ऊपर आते. त्यांना पाळणं, बच्चू कडूला राजकीय त्या टेक्निकली पाळू शकले, पण बच्चू कडूच्या मानसिकतेला, त्यांच्या हिमतीला, त्याच्या एकंदरीत विचाराला पाळणं शक्य नाही. त्यानं मजा तो और अभी आएंगी. बँकिंगच्या विषयासंदर्भात तुम्ही भेटले, सहकारी बँकेचा काय होता विषय? सहकारी बँकेच्या संदर्भात मी नाही भेटलो. माझे विषय यांच्या खात्याकडे जे विषय आहे. दुसरा, आपण पाहतोय का शकुंतला एक्सप्रेसचं 75% आता सर्वे पूर्ण झाला, डिझाईन पूर्ण झाली आणि ती फार जुनी अशी रेल्वे लाईन होती, ती ब्रॉडगेज झाली पाहिजे. आणि दुसरा, काही पुलाचं होतं. फिनले मिलच्या बाबतीत पण आम्ही टेक्सटाईल बंद आहे, 23 मिल बंद केल्या केंद्र सरकारने. त्याच्यामुळे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. त्यावर चांगला निर्णय केंद्र सरकारनं एक तर स्वतः चालवाव्या, नाहीतर एक चांगला सुकर मार्ग